नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याची सुरुवात म्हणून सरकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 533 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली. उर्वरित शेतकऱ्यांची यादी अपलोडिंग करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल असे आधी सांगितले होते. पण महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता 50,000 रुपयाऐवजी आता 2 लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. अशा 12 लाख शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमुक्तीची रक्कम 4,395 कोटी रुपये आहे. यामुळे एकूण रक्कम 40,980 कोटी रुपये झाली आहे. पुनर्गठित एकवेळा समझोता योजनेचाही समावेश आहे अशी माहिती सरकार मंत्र्यांनीही दिली. बघा तर मंडळी, कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी या संदर्भात आपण सविस्तर बघूया. आज ठरल्याप्रमाणे जे शेतकरी आयकरमध्ये बसत नाहीत अशांची यादी जाहीर करत आहोत. यात अमरावती जिल्हा बँकेत कर्ज असलेल्या 58 शेतकऱ्यांचा समावेश असून ही रक्कम 38,37,119 रुपये एवढी आहे. लातूर जिल्हा बँक 133 शेतकरी, नागपूर जिल्हा बँक 16 शेतकरी, पुणे जिल्हा बँक 85 शेतकरी, सातारा जिल्हा 38 आणि ठाणे जिल्हा 182 असे एकूण 533 शेतकऱ्यांचे 2,99,37,540 रुपये कर्जमाफ होणार असल्याचे निश्चित आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारने 36,585 कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना 50,000 देण्याचे मान्य केले होते. पण आता लोकांची मागणी आणि गरज लक्षात घेता त्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम 4,395 कोटी रुपये आहे. एकूण शेतकरी 56 लाख आहेत तर कर्जमुक्तीची एकूण रक्कम 40,980 कोटी रुपये आहे असे सरकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होत असून यासाठी फार वेळ लागणार नाही. आमच्याकडे अडचण नाही, पण केंद्राकडून आयकरची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी आणि वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे. ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करून त्यांना नव्याने जोमाने शेती करण्यासाठी सक्षम बनवण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आतापर्यंत जी कर्जमाफी झाली तेव्हा शेतकऱ्यांना कर्ज मिळत नव्हते, पण यावेळच्या कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे तेवढे कर्ज त्याला वितरित करण्यासाठी सरकारने बंधनकारक केले असल्याचे त्यांनी नमूद केले. बघा तर मंडळी, अतिशय पारदर्शकपणे प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया. महाराष्ट्रात आतापर्यंत एवढी मोठी कर्जमाफी कधीच झाली नव्हती. आता अतिशय पारदर्शकपणे ही प्रक्रिया केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची मोठी आकडेवारी आहे. 6 वर्षाची आयकर कडकडून आकडेवारीतील पडताळणी केली जात आहे. उद्या देखील संपूर्ण आकडेवारी मिळेल असे सरकाराकडून सांगण्यात आले आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.